नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील मराठी, त्यात उतारा वाचा आणि त्यावर आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला सांगू इच्छितो तुम्हाला, तर उतारा हा काळजीपूर्वक वाचन करणे। उतारात काय सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी उतारा आपल्याला देण्याचा मागचा हेतू लेखकाचा काय तो समजून घेणे, म्हणजे माहिती कोणाविषयी दिली आहे, उतारात काय सांगितलेलं आहे ते सर्व बारकाईने वाचन करत असताना एकाग्रपणे समजून घेणे। त्यानंतरच तुम्हाला उतारावरील प्रश्न सोडवता येतील। चला पाहूया उतारा कसा सोडवायचा। तर सुरुवातीला उतारा वाचा, किंवा जर तुम्हाला वाटेल तर सुरुवातीला तिघी प्रश्न वाचा आणि त्यानंतर उतारा वाचन केला तरी चालेल, कारण सोडवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते। पाहूया, किल्ले म्हणजे महाराजांच्या काळात स्वराज्याचे रक्षकच। आता किल्ल्यांना काय सांगितलंय, तर रक्षक म्हणजे काय, रक्षक म्हणून त्याला उद्देश दिलेला आहे। तसा किल्ल्यांचा उपयोग टेरणीसाठी, देखरेखीसाठी व मुघलांवर स्वराज्य चालवण्यासाठी होतो। किल्ल्यांचा उपयोग या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। ज्याचे किल्ले त्याचे राज्य, अशी म्हणच होती त्या काळी। किल्ल्यांचे डोंगरी दुर्ग, भुईकोट किल्ला, जलदुर्ग असे अनेक प्रकार होते। निरनिराळ्या सरदार वतरदारांच्या गड्या असत। गडी म्हणजे पूर्ण किल्ले नसत। आता गडी म्हणजे काय आहे, तर पूर्ण किल्ले नसत। दुर्ग म्हणजे किल्ला, दुर्ग म्हणजे किल्ला, आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातील किल्ला। सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा हे जलदुर्ग आहेत। सिंधुदुर्ग हा सागराने वेढलेला किल्ला असूनही या किल्ल्यात गोड्या पाण्याची विहीर आहे। सिंधुदुर्ग मध्ये काय आहे, तर गोड्या पाण्याची विहीर आहे। येथे छुप्या बोगद्यांचे जाळेही आहे। सुरक्षिततेच्या कारणामुळे ते आता बंद आहे। तोरणा, पन्हाळा, विशालगड, प्रतापगड, शिवनेरी हे सर्व डोंगरी किल्ले आहेत। डोंगरी किल्ले म्हणजे गिरिदुर्ग। आता डोंगरी किल्ले म्हणजे काय, तर गिरिदुर्ग। भक्कम तटबंदी, चिलखती बुरुज, तोफा व बंदुका यांचा मारा करण्यासाठी सोयीची जागा ही त्यांची वैशिष्ट्य। आता ही वैशिष्ट्यांमध्ये येतात। तर पाहूया प्रश्न काय दिलेला आहे। पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात, डोंगरी किल्ला, जलदुर्ग, गडी का भुईकोट। आता पूर्ण नसलेला, मग या ठिकाणी उल्लेख आलेला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पूर्ण नसलेला किल्ला कोणाला म्हटलंय, तर गडी। म्हणजे उत्तर काय मिळालं, पूर्ण नसलेल्या किल्ल्यास काय म्हणतात, तर गडी म्हणतात। डोंगरी किल्ल्यांचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही आहे। प्रश्नाकडे लक्ष समजून द्यायचंय। भक्कम तटबंदी असते, सभोवती पाणी नसते। आता बघा, या ठिकाणी डोंगरी किल्ल्यांच्या सभोवती पाणी नसते आणि तिथून नाही सांगितलंय, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर। पुढचा तिसरा प्रश्न, किल्ल्यांचा उपयोग कशासाठी केला जाई। बघा, किल्ल्यांचा उपयोग या ठिकाणी दिलेला आहे। किल्ल्यांचा उपयोग टेरणीसाठी, देखरेखीसाठी व मुलखावर राज्य चालवण्यासाठी। फक्त इथं टेरणी नाही, फक्त देखरेखीसाठी नाही, फक्त रक्षणासाठी नाही, कारण या ठिकाणी तिघांचा समावेश आलाय, म्हणजे टेहळणी, देखरेख व राज्य चालवण्यासाठी, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। नंतर उतारा आहे आपला दुसरा। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्र काय आहे, संतांची भूमी। महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत रामदास, संत एकनाथ, संत तुकडोजी महाराज, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत नामदेव व संत रामदास असे अनेक संत जन्माला आले। लोकांची सेवा करण्याचे महान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले। कशाचे, लोकांची सेवा करण्याचे। मग हे मंदिर लक्षात आलं तुम्हाला। नंतर या मंदिराचा पाया कोणी रचला आहे, तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी घातला।
संत नामदेवांनी त्यांच्या भिंती बांधल्या, संत एकनाथांनी त्यावर घुमट चढवला, संत तुकारामांनी कळस बांधला, तर संत गाडगेबाबांनी पताका चढवली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे संत गाडगेबाबांचे आवडते कीर्तन होते. स्वच्छता हाच परमेश्वर हे लोकांना त्यांनी पटवून दिले. काय पटवून दिले? तर स्वच्छता हाच परमेश्वर. सर्व संतांचे म्हणणे एकच आहे, देव माणसात. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? देव माणसात आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. जनसेवा हीच काय आहे? ईश्वर सेवा होय. संतांनी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. हा संत तुकारामांचा उपदेश. आता या ठिकाणी वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतंय विद्यार्थी मित्रांनो की उतार्यात संतांविषयी माहिती दिलेली आहे. आता या ठिकाणी पहिला प्रश्न पाहूया. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? देव देवळात आहे? नाही. देव माणसात आहे? बरोबर. सर्व संतांचे म्हणणे काय आहे? तर देव माणसात आहे. दुसरा प्रश्न, लोकसेवेचे मंदिर कोणी उभारले? बघा आपण मंदिर अंडरलाईन केली. लोकसेवा करण्याचे मान मंदिर या संतांनी महाराष्ट्रात उभारले. मग देवांनी? नाही. लोकांनी उभारले? नाही. संतांनी. उतारात संतांविषयी माहिती आलेली. म्हणजेच काय काय गोष्टी जर समजून घेतल्या तर उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. पुढचा तिसरा, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे कीर्तन कोणाचे आवडते होते? आताच बघितलं आपण. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गाडगे बाबांचे. पर्याय एक संत गाडगे बाबा. पर्याय एक बरोबर. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, उतारा सोडत असताना सगळ्यात जास्त तुम्हाला सरावाची आवश्यकता आहे. जितका तुम्ही सराव कराल तितक्या छान पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळतील आणि एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.